चला, सामना सुरू होण्यापूर्वी आपले 12वे प्रतिनिधी आमच्या कक्षामध्ये पाठवायचे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल. दुसऱ्या सामन्याला इथे काही क्षणात सुरुवात होईल. अँटिक ग्रुप 11 विपक्षम स्वामिनी आणि प्रणवी 11 या दोन टीममध्ये हा गमाचं युद्ध आपण पाहतोय. पहिला सामना पाहिला आपण. रवी पाटीलने केलेली फलंदाजी तब्बल 11 चेंडूमध्ये एकूण 36 धावा ठोकल्या आणि आपल्या संघाला विजयी मिळून दिलं. खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच अँटिक ग्रुपमध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहतोय भावेश मुंडकर. याच्यासाठी सुवर्ण संधी असेल प्रत्येक झेलसाठी. अरुष मुंडकर याच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिकांची सुरुवात आणि इथे खेळाला देखील सुरुवात होईल. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज अँटिक ग्रुप 11 टीम करून आर्यन डाकी. तर इथे सलामीचे दोन फलंदाज मैदानावरती. राजा किनी उर्फ चाचू आणि त्याच्या संवेद अच्युत मुंडकर. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. इथे आपण पाहतोय आर्यन डाकी पहिला चेंडू फेकेल राईट अप ओव्हर द विकेट. समोर असेल फलंदाज राजा केनी. चुकीची गोलंदाजी. पहिला चेंडू इथे खराब आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येतोय नो बॉल आणि 1 धाव 1+1 हा 2 धावांचा बोनस इथे आपण पाहतोय. थोडीशी खराब कामगिरी, थोडीशी खराब सुरुवात आर्यन डाके याच्या माध्यमातून. 2 धावा धावफलकावरती. त्यांच्या वाटीला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आले तो संघ आपण पाहतोय स्वामिनी अँड प्रणवी 11. हॅलो, गुलदस्त यार लव फुलटा चेंडू होता. तितक्या ताकदीनं चेंडूला खेळून काढला. स्टेअर केलं चेंडूला लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षकांनी. त्याचा पुरेपूर फायदा उठवला या दोन फलंदाजांनी. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या आणि संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचं काम या दोन फलंदाजांनी केले. एकूण धावसंख्या एका चेंडूचा इथे खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती. अच्युत मुंडकर आपण पाहतोय मैदानावरती फलंदाज. याच्यासाठी देखील सुवर्ण संधी असेल परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. चेंडू लेग स्टंप सोडून गेलाय. स्वेर घोषित केलाय. अवंतरच्या साहाय्यानं धावसंख्येमध्ये वाढ. एकूण धावसंख्या 5 धावा. आर्यन डाकी यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा ती चुकी. पुन्हा एकदा पंच आमच्यापर्यंत बोलतात. पुन्हा एकदा तीच दिशा आपण पाहतोय. लेग स्टंप सोडला इथे. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येने वाढ. थोडीशी खराब कामगिरी आर्यन डाकी. संघाच्या संघनायकांना पहिल्या षटकाची जिम्मेदारी दिली आहे मात्र थोडीशी खराब कामगिरी करत असताना मैदानावरती इथे चांगल्या प्रकारची गोलंदाजी करायची आहे अँटिक ग्रुप 11 टीमचा आर्यन डाकी या गोलंदाजाला. कारण पहिल्या षटकाची दिलेली जिम्मेदारी ती निभवायची. फुलटा चेंडू होता मात्र पुरेपूर फायदा उठवता आला नाही. मोठा फटका मारण्याचा जरूर प्रयत्न केला होता. प्रयत्न इथे असफल. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नसेल. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. धावसंख्या असतील 6 धावा धावफलकावरती. अच्युत मुंडकर आपण फलंदाज पाहतोय. त्याच्यासाठी देखील सुवर्ण संधी असेल. अरुष मुंडकर करून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक. गुलदास यार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र इथे बॅटकटच्या रूपाने आपण पाहतोय. बॅटला थोडा स्पर्श केला चेंडूने. 1 धाव कंप्लीट केली. चाचू केनी आणि अच्युत मुंडकर असे 2 फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. आता मात्र चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात केली होती परंतु आताची गोलंदाजी त्याची अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत चेंडू फेकले त्याने. खर्च केला. 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक असेल या षटकातील. राऊंड विकेटने गोलंदाजी करते. पंच पुन्हा एकदा आमच्यापर्यंत बोलतायत. पुन्हा एकदा हा चेंडू स्वेर घोषित केला. एक्स्ट्राच्या रूपात धावा खर्च करतोय आर्यन डाकी हा गोलंदाज. वारंवार चुका होत आहेत. त्या चुका सुधाराव्या लागतील मैदानामध्ये आर्यन डाकी या गोलंदाजाला. मोठा फटका लॉब केलाय चेंडूला. चेंडू गेला लॉंग ऑन रिझन मध्ये. अच्युत मुंडकरच्या बॅटमधून आलेला मोठा फटका 6 धावांचा.
प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा पारितोषिक होता आणि 200 रुपये आमच्याकडे जमा झालेत भारतजी मुंडकर यांच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु चेंडूने उंची घेतली, अंतर कमी गाठलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता अजय गोंधली, कोणती चुकी नाहीये, झेल पकडला गेलाय आणि एक महत्वाचा फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला. आर्यन डाकिया गोलंदाज अच्युत मुंडकर याच्या पारीचा अंत. हा पहिला गडी बाद होतोय स्वामिनी आणि प्रणवी 11 टीमचा. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 15. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. सुलभ केनी, अप्रतिम झेल टिपला अजय गोंधली या क्षेत्ररक्षकानं आणि अच्युत मुंडकर याला परतावं लागलं मैदानाच्या बाहेर. पहिला गडी बाद. षटक क्रमांक पहिला देखील इथे समाप्त झाला. आर्यन डाकीनं पहिले षटक फेकलं, एक गडी बाद केला आणि एकूण धावसंख्या खर्च केल्या त्या 15. नवीन गोलंदाज मैदानामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती संघाच्या संघनायकाने दुसऱ्या षटकाची जिम्मेदारी दिली आहे दिवेश मुंडकर. अँटिक ग्रुप 11 टीमचा हा प्रमुख गोलंदाज आहे आणि त्याच्या हातामध्ये दुसऱ्या षटकाची जिम्मेदारी दिली आहे. दिवेशला आम्ही बऱ्याचशा मैदानामध्ये पाहिलंय, खूप चांगली गोलंदाजी त्याने आत्तापर्यंत केली आहे. मात्र CPL चिंचपाडा प्रीमियर लीगमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. अँटिक ग्रुप 2025 CPLचा आयोजक वर्ग आहे. मगाशी त्यांनी घोषणा केली आणि खूप मोठी CPL त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल 2025 मध्ये. आता मात्र ऑन स्ट्राईक असेल एक अनुभवी फलंदाज, बरीचशी वर्ष ज्यानं क्रिकेटमध्ये घालवली, चाचू केनी. आणि यावेळी आपण पाहतोय दिवेशचा पहिला चेंडू ऑफस्टंप सोडून गेलाय. पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू स्वेर आहे. अवंतर धावसंख्येमध्ये वाढ. एकूण धावसंख्या 16. दिवेशसाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा पारितोषिक PK चायनीजचे ऑनर प्रकाश केनी यांच्या माध्यमातून. राईट मोर द विकेट. लो फुलटा चेंडू होता, फक्त दिशा दिले, स्टेअर केले चेंडूला कव्हर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचेल, चेंडू पोहोचला येते सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि चिंचपाड्या गावामध्ये CPLचा हा सोहळा तब्बल 3 दिवस गाजणार. अप्रतिम स्पर्धा. चिंचपाड्या गावाच्या अभिमानाची, स्वाभिमानाची आणि मानाची स्पर्धा आपण पाहतोय. 2024 हे पर्व. दिवेश मुंडकरचा चेंडू. आता मात्र या चाचूला इथे शांत बसवलं. मागच्या चेंडूवरती जरूर चौकार काढला, त्यानंतर चाचूची फलंदाजी थोडी समजून घेतली आणि त्याच प्रकारचा चेंडू फेकला. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. एकत्रित विचार केला, दुसरं षटक मार्गस्थ आहे. एकूण 2 चेंडू संपलेत. 20 धावा धाव फलकावरती. स्वामिनी आणि प्रणवी 11 टीमच्या यावेळेचा चेंडू. अप्रतिम चेंडूची फेकी. मी म्हटलं होतं अँटिक 11 ग्रुपचा हा टीमचा हा प्रमुख गोलंदाज आहे आणि त्याच्या माध्यमातून चालू असणारी गोलंदाजी. मागच्या पहिला चेंडू त्याने जरूर वाईट फेकला, त्यानंतर एक चौकार काढला आणि त्यानंतर एका पाठोपाठ 2 चेंडू इथे निर्धाव फेकलेत. चांगली गोलंदाजी. या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल देवीशला. विकेटसाठी 200 रुपयाचा पारितोषिक असेल. विकेट्स घेईल का? इथे मात्र झेल आहे. झेल खाली मात्र अजय होता, परंतु अजयच्या डोक्यावरून चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चाचू केनियाच्या बॅटमधून आलेला फटका 6 धावांचा. डीजे षटकार. अप्रतिम फटकेबाजी. चाचू केनी अनुभवाचा पुरेपूर वापर करत असताना मैदानावरती पुन्हा एकदा मात्र झेल हवेत आहे. इथे अजय गोंधली तैनात असेल आणि इथे अप्रतिम झेल पकडला गेलाय. चाचू केनीला परतावं लागेल. सुंदर झेल टिपला गेले. दिवेशने मात्र विकेट कमावलंय आणि इथे 200 रुपयाचा पारितोषिक देखील कमवलं गेलंय.
काय कमालीची गोलंदाजी दिवेश मुंडकर याच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आर्यन डाकीनं केलेली चुकी, आपल्या षटकामध्ये एकूण 15 धावा खर्च केला. त्यानंतर संघाच्या संघाने दिवेश मुंडकर याच्यावरती दुसऱ्या षटकाची जिम्मेदारी दिली. सुरुवात त्यांनी थोडीशी चुकीची केली होती, मात्र अंत अप्रतिम करत असताना चाचू सारखा फलंदाज बाद केला. आणि एकूण आपण जर विचार केला तर एकूण धावा खर्च केला त्याने आतापर्यंत 11. चांगली गोलंदाजी. अजून या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. फलंदाज हर्षल ढमाले यावेळीच मैदानामध्ये दाखल झालाय. अंतिम चेंडूचा खेळ, दुसरं षटक मार्गस्थ. हर्षल ढमाले ऑन स्ट्राईक इनवरती असेल, येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. अजयनं अप्रतिम झेल पकडले, 2 झेल. संघनायक आहे आणि संघनायकाची भूमिका बजावत असताना मैदानावरती अक्रॉस द लाईन. इथे मात्र झेल हवेत आहे, सेफ लँडिंग होतोय. हर्षद भोईर तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. तत्पूर्वी एक धावी ते कंप्लीट केली. एका धावेपेक्षा इथे काहीच नाही. एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय. एकूण धावसंख्या 27 वरती 27. 2 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्वामिनी प्रणवी 11 टीम जाऊन पोहोचले. 2 गडी बाद 27 धावा. चला टीम मीटिंग करू नका. अँटी ग्रुप 11 विनंती असेल. आज आरुष देखील आमच्या संवेद आहे सामन्याची मजा घेत असताना. चला अँटी 11 आपण जास्त वेळ घेऊ नका. आयोजकांकडून सूचना येतात, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, टाइमपास करू नका. वेळेला महत्त्व द्या. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज कोण असणार? आणि ते 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज दत्ता नाटेकर, ज्याला रत्नागिरी एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं, तो दत्ता नाटेकर यावेळीच मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली. दिवेशने एक महत्त्वाचा विकेट पटकावला. राजाकिनी चाचू सारख्या फलंदाजाला बाद केलं. त्यानंतर दत्ता नाटेकर कशा प्रकारची फलंदाजी करेल. 3ऱ्या षटकाला इथे सुरुवात होईल. समोर असेल फलंदाज हर्षल ढमाले आणि त्याच्या संवेद सुलभ किनी. सुलभ किनीला अजून कुठल्याही प्रकारची संधी मिळाली नाहीये. यावेळेचा चेंडू अप्रतिम चेंडूची फेकी. जसा चेंडू विकेटवरती लँड झाला, थोडा आतमध्ये आला. हर्षल ढमाले या फलंदाजाला हा चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडूची ते सांगता शांत बसवलं गेलं यावेळीच्या फलंदाजाला. दत्ता नाटेकर 40+6 गोलंदाज आहे आणि ती कामगिरी करत असताना मैदानावरती विकेट करायचा प्रयत्न. झेल हवेत. अजयकडे सलग 3रा झेल आणि त्याने अप्रतिम झेल पकडला गेलाय. सुरेख क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून हर्षल ढमालेच्या पारीचा अंत. हा 3रा गडी बाद स्वामिनी प्रणवी 11 टीमचा. एकूण धावसंख्या 27 वरती. नवीन फलंदाज हर्षल ढमाले बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवीण गोंधली 40+ मास्टर आता मात्र मैदानामध्ये. आता मात्र एक चांगली झुंज आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला 40+ मास्टर दत्ता नाटेकर आणि त्याच्या विरोधामध्ये 40+ मास्टर प्रवीण गोंधली. हा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. ओल्ड इज गोल्ड मैदानामध्ये हा खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 27 धावा आतापर्यंत 3 गडी बाद झालेत. दत्ता नाटेकर याच्या माध्यमातून फेकलं जाणारं हे 3रं षटक. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, कोणती धाव खर्च केले नाहीये. एक विकेट देखील बाद केलाय. चांगली सुरुवात. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. सुरुवात चांगली केली, अंत कसा असेल हे पाहणं देखील मैदानावरती हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं असेल. टॅप करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडूला खूप वेग होता. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. केवळ सन्मान देण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल ठरला प्रवीण गोंधली या फलंदाजाचा. कोणती धावसंख्या नसेल. निर्धाव चेंडूची सांगता शांत बसवलंय दत्ता नाटेकर या गोलंदाजानं. यावेळेचा चेंडू ऑफ स्टंप सोडून गेलाय. पंचांचा इशारा ते सुरेख चेंडू फेकलाय. अवंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. एकूण धावसंख्या 28. 28 धावा धावफलकावरती. आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये ज्यांच्या वाटेला फलंदाजी आले ती स्वामिनी प्रणवी 11 टीम.
तुम्हाला इथे धावसंख्या कुटायच्या आहेत, मोठा आकडा तुम्हाला इथे जमवायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. मोठे फटक्यांची अपेक्षा असेल, ती अपेक्षा पूर्ण होईल का? आणि या चेंडूवर ती अपेक्षा पूर्ण केली. क्षेत्ररक्षकाला चुकून चेंडू गेलाय, वन बाउंस सीमा पार, लॉंग ऑन रिझन मध्ये हा चौकार. कारण धावसंख्येला वाढ, एकूण धावसंख्या 32, 32 धावा धावफलकावरती. ॲटम ओव्हर द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न, कट केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक तिथे अर्यन डाकी पोहोचेल तत्पूर्वी वेल होत आहे दोन फलंदाजांकडे. एक धाव इथे पूर्ण केले. सुलभ किनी केव्हापासून वाट पाहतोय, मला कधी संधी मिळेल चेंडू खेळण्याची, आणि ती आता संधी सुलभ किनीकडे आले. ते संधीचं सोनं करेल का मैदानावरती? आतापर्यंत आपण विचार केला, एकूण चेंडू फेकले दत्ता नाटेकरनं 5 आणि त्यामध्ये धावा खर्च केल्यात एकूण 6. खूप चांगली गोलंदाजी. अंतिम चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक असेल. अँटी ग्रुप 11 टीम आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतोय. टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी घेतला पहिल्या सत्रामध्ये आणि त्या निर्णयाला साजेशी अशी गोलंदाजी करत असताना दत्ता नाटेकर हा गोलंदाज. अक्रॉस द लाईन, चेंडूला दिशा दिले, चेंडू गेलाय ते डीप फाईन लेग रिजन मध्ये, वन बाउंस सीमा पार. पंचांचा इशारा येतोय, हा मोठा फटका अंतिम चेंडूवरती आलाय हा चौकार. गेला वाघ नाक्याने अफजल खानाचा कोतला फाडून गेला. मुठभर मावल्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवानी ज्याला झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. आणि तत्पूर्वी आमच्या इथे मान्यवरांचं आगमन होतंय. अँटी ग्रुप 11 टीमचे संघ मालक यावेळी कमलाकरजी गोंडली साहेब यांचं इथे आगमन, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. अप्रतिम गीतांची मेजवानी आमचे जीजे मास्टर यांच्या माध्यमातून देखील केली जाते, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला, जास्त वेळ घेता अँटी ग्रुप 11 तुमच्यासाठी विनंती असेल, आयोजकाकडून सूचना येत आहेत, आपण जास्त वेळ घेऊ नका. चौथ्या षटकाला ती सुरुवात होईल. आपण जर तिसऱ्या षटकाचा विचार केला उमेशजी गोंधली, उमेशचा भोईर, तर नक्की चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जरी अंतिम चेंडूवरती चौकार आला असला तरी आपल्या षटकामध्ये केवळ 10 धावा खर्च केल्या दत्ता नाटेकर या गोलंदाजांनी. अजय गोंधली यावेळी चौथ्या षटकासाठी संघाचा संघनायक आहे आणि संघनायकानं मात्र चौथ्या षटकाची जिम्मेदारी घेतली. फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय प्रवीण गोंधली ऑन स्ट्राईक नृत्य असेल. चौथ्या षटकातील पहिला चेंडू खेळेल. मात्र इथे अँटी ग्रुप 11 आपण जास्त वेळ घेत आहे. आयोजकाकडून आम्हाला सूचना येतात की आपण जास्त वेळ घेऊ नका, आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे आहेत, याची देखील आपण नोंद घ्या. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉल्टरमध्ये झेल होईल का, आणि ते झेल पकडला गेलाय. पहिल्या चेंडूवरती इथे सफलता प्राप्त केली. प्रवीण गोंधल्या फलंदाज बाद होतोय. स्वामीनारायण प्राणवी 11 टीमचा हा चौथा गडी बाद होतोय. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 37, 37 धावा. दोन्ही टीम विनंती असेल, दोन्ही टीम आपण स्पीडअप करायचंय. पहिल्या चेंडूवरती सफलता. नवीन फलंदाज विशाल केनी, स्वतः संघाचा संघनायक. एका बाजूला अँटी 11 ग्रुपचा संघनायक आणि एका बाजूला स्वामीनारायण प्रणवी 11 टीमचा संघनायक. आपण पाहतोय दोन्ही कॅप्टन मैदानावरती खेळ करत असताना एकामेकाच्या विरोधात काय चेंडू फेकलाय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये पाहिजे तसा आला नाही आणि ते निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि दुसरा चेंडू हा निर्धाव फेकला गेलाय.
चांगली अशी गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. जो निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षणाचा त्या निर्णयाला साजिशी अशी गोलंदाजी करत असताना यावेळी अँटी ग्रुप 11 टीमचे गोलंदाज. फुलटॉस होता, इथे मात्र पुरेपूर फायदा उठवता आला नाही. सेफ लँडिंग होतंय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल, जोपर्यंत उचलत फेकेल तोपर्यंत वेल आहे. त्या वेलेमध्ये एक धाव कंप्लीट केले. तुम्हाला धावसंख्येला वेग द्यायचा असेल तर मोठे फटक्यांची गरज आहे आणि ते मोठे फटके तुम्हाला इथे लगावे लागतील. अपेक्षा असेल सुलभ किनीकडून, अपेक्षा असेल विशाल किनीकडून, परंतु अपेक्षा इथे पूर्ण करतील का, मोठे फटके दाखवतील का, हा देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह प्रेक्षकांच्या मनामध्ये. अजय किनीची ताकदीची गोलंदाजी, आतापर्यंत 3 चेंडू फेकले, त्यामध्ये 1 विकेट आणि 1 धाव खर्च केले. अप्रतिम गोलंदाजी सुरुवात आपल्याला पाहायला मिळतोय. नक्की स्पीडअप करा अँटी 11. पंच तुम्हाला विनंती असेल आपण खेळाडू वर्गाने आपण सूचना द्या, खूप वेळ घेतोय आणि आयोजकांकडून आम्हाला सूचना येतात. एक क्रुझर लाईन खेळण्याचा प्रयत्न, आक्रमकतेची गोलंदाजी, मात्र कोणती मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पूर्णपणे थांबून ठेवलंय इथे फलंदाजांना अजय गोंधली या गोलंदाजानं. संघाचा संघनायक आहे आणि संघनायकाची भूमिका काय असते ती मैदानामध्ये दाखवत असताना अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत. धावसंख्या धाव फलकावरती एकूण 39 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. आक्रमकतेची गोलंदाजी, विशाल केनी ऑन स्ट्राईक वरती येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. ओर द विकेट, बिगिट करायचा प्रयत्न, झेल हवेत आहे स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये अजय गोंधली आणि सहजरित्या झेल पकडला गेलाय. आणि एकंदरीत आपण जर विचार केला अजय गोंधलीला या इनिंग मध्ये हा 5वा झेल पकडलाय. विशाल केनीला तर बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलाय. स्वामिनी आणि प्राणवी 11 टीमचा हा गडी बाद होतो एकूण 5वा. धावसंख्या असेल स्थिर 39. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय विपुल केनी, प्रसिद्ध चक्रा मालक आहे आणि आता मात्र फलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतील. परंतु एकीकडे विचार केला आपण अजय गोंधलीचा, आक्रमकतेची गोलंदाजी, काय कमालीची गोलंदाजी आतापर्यंत केले. अप्रतिम चेंडूची फेकी तितक्या ताकदीनं खेळून काढला होता. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवला गेलाय, कोणती धावसंख्या नसेल चेंडूवरती. एकूण जर आपण विचार केला 4थ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 4थं षटक अजय गोंधलीनं फेकलं, त्यामध्ये केवळ धावा खर्च केल्या 2 आणि गडी बाद केले 2. खूप सुंदर गोलंदाजी, कमबॅक करून देणारं षटक. एकंदरीत विचार केला तर 4 षटकामध्ये 39 धावा आतापर्यंत आपण पाहतो धाव फलकावरती. तर नक्कीच कोणाची चावी हरवली असेल, रिक्षाची चावी आहे आमच्या आयोजकांना मिळाली आहे. जर ती कोणाची असेल तर ओळख पटवून आपण घेऊन जा. हॅलो, बजाज रिक्षा. आपण अतिथी सन्मानाकडे आपण वळत आहोत. सर्वप्रथम आदरणीय कमलाकर गोंधली यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. CPL 2024 या स्पर्धेमध्ये सन्माननीय कमलाकर गोंधली यांचा आपण इथे सन्मान घेतोय. मनोजदा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मान्यवरांचा स्वागत, आदर तिथे सन्मान. बघा थोडं स्पीडअप करा, वेळ जास्त घेत आहे. मी सर्व संघांना सूचना करेन. कमलाकरजी गोंधली साहेबांचा हा सन्मान या ठिकाणी होतोय. CPL 2024. त्यानंतर सन्माननीय राजा मुंडकर साहेब, सन्माननीय राजा मुंडकर साहेबांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. त्यांना ही विनंती असेल आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. राजा मुंडकर साहेब या आपण. बघा आज जेवढे जास्त सामने आपल्याला कव्हर करता येईल तेवढे कव्हर करावे लागतील, अन्यथा प्रेशर उद्या 2 दिवसावरती राहील. त्यामुळे सर्व संघांना सूचना राहील, थोडं सहकार्य करा. यॉर्क केला बॉलला. पुढचा सन्मान असेल संदीप दादा करावकर. इथे राजा मुंडकर साहेबांचा सन्मान आणि त्यानंतर संदीप दादा करावकर यांचा आम्ही इथे सन्मान घेणार आहोत. त्यांना विनंती असेल आपण आमच्या सन्मानात स्वीकार करावा. थोडं स्पीडअप प्लीज. इथे स्टेप आउट झाले, डाऊन द ग्राउंड हा फटका. बॉलर ओव्हर द हेड, षटकार येतोय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी.
महेशजी केणी साहेब, महेश दादा केणी यांचा आम्ही सन्मान या ठिकाणी घेत आहोत. मी दिलगिरी व्यक्त करेन प्रेक्षकांची, कारण पाहुण्याचा सन्मान हा एक आमचा परम कर्तव्य आहे. आणि इथे मात्र आमचे श्यामदादा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतो. संदीपजी करावकर, महेशजी केणी साहेब, आपण देखील आमचा सन्मान स्वीकार करावा. महेशजी केणी साहेब आणि प्रकाश केणी साहेब, कान्हा केणी साहेब आणि विपुल केणी साहेब या प्रत्येक पाहुण्यांचा आम्ही सन्मान घेत आहोत. आपण जाऊया कॉम्बॉक्समध्ये संदीपन. नक्कीच तत्पूर्वी आपण मैदानामध्ये बोलूया. मान्यवरांचा इथे सन्मान केला जातो आमच्या मंचावरती. अतिथी देवो भव, भारताची संस्कृती ते जपली जाते आयोजकांच्या माध्यमातून, आणि प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान करणं या आमच्या आयोजकांची नक्कीच तर की तत्पूर्वी आपण तेजस्विनीची गोलंदाजी पाहतोय. कमालीची गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीवरती मोठ्या फटक्यांची आतिषबाजी आपण पाहतोय. हा चेंडू गेला वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांचा मोठा फटका. तर नक्कीच आपण हा सुसज्ज मैदान पाहतोय. परंतु काही महिन्या अगोदर आपण या मैदानाला पाहिलं असलं तर नक्कीच भारतजी मुंडकर बरेचसे खड्डे वगैरे होते, पण आयोजकांनी बरीचशी मेहनत घेतली आणि त्या मेहनतीमध्ये ज्यांचा लाखाचा हातभार लागला ते आमचे वाघिले गावचे कालुरामजी भुईर यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या आपण मंचावरती आपलं देखील स्वागत असेल. कान्हा केणी साहेब, खरं तर चिंचपाडा गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्यांचा सन्मान इथे होतोय. आणि तदनंतर प्रकाश केणी साहेबांचा आम्ही सन्मान घेत आहोत. प्रकाश केणी यांनी पारितोषिक लावलं होतं विकेट किपर जे आहेत त्यांच्यासाठी, विकेटसाठी 200 रुपयाचं. इथे प्रकाश केणी यांचा सन्मान, आणि त्यानंतर अंतिम सन्मान असेल विपुल केणी यांचाही सन्मान इथे केला जाईल. जाऊया पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्समध्ये ऐकूया संदीपन. अंतिम चेंडूचा आतापर्यंत खेळ शिल्लक असेल. तेजस केणी आपण गोलंदाज पाहतोय. सुलभ केणी या चेंडूचा सामना करेल. फुलटा चेंडू होता, मात्र इथे आपण पाहतोय टर्मिनल रिझनमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल, आणि पंचांचा इशारा आहे ते 4 धाव्यांचा. हा 4 धावा आपण पाहतोय. 5व्या षटकातील अंतिम चेंडूवरती आलेला मोठा फटका सुलभ केणी याच्या बॅटमधून. एकूण धावसंख्या 4 ने पुढे सरकले 5 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 56 आपण पाहतोय. तत्पूर्वी आम्ही टॉससाठी निमंत्रण करतोय. याच्यानंतरचा होणारा सामना असेल VC11 टीमचा कॅप्टन विकास केणी, आणि त्यानंतर आपण पाहतोय प्रिन्सी आणि GNC 11 टीमचा कॅप्टन. या दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी म्हणजे संपर्क साधायचा. एका बाजूला आपण पाहणार आहोत उलटी टोपी घालून आला चिंचपाड्याचा एक जबरदस्त फलंदाज रोशन पाटीलवाला, आणि त्याच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत विकास केणी याच्या टीमला. तर दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. टॉससाठी मी विनंती करतोय आमचे उपस्थित मान्यवर आदरणीय कान्हाजी केणी साहेब यांच्या शुभ हस्ते इथं टॉस केला जाईल. आजच्या दिवसातील तिसरा सामना, एका बाजूला प्रिन्सी आणि GNC 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये VC केणी 11 या दोन टीममध्ये हा घमासान युद्ध नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी चालू असणारा सामना आपण पाहतोय अँटिक ग्रुप 11 विपक्ष स्वामिनी आणि प्राणवी 11 या दोन टीममध्ये. एकंदरीत पहिल्या सत्रामध्ये स्वामिनी आणि प्राणवी 11 टीमनं 5 षटकांचा खेळ केला, त्यामध्ये एकूण धावा जमवल्या, त्यामध्ये 56 आणि 57 धावांचं लक्ष ठेवलंय अँटिक ग्रुप 11 टीमकडे टीम समोर. तर या 57 धावांचं लक्ष कशा प्रकारे पूर्ण करेल अँटिक 11 टीम हे पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा बोलतोय मराठीचा गोड आवाज रोशन पाटील सर यांच्याकडे. तत्पूर्वी टॉस बॉक्समध्ये टॉस झाला, त्यामध्ये टॉस जिंकला VC 11 टीमनं. हा सामना झाल्यानंतर लगेच आपला निर्णय कळवा आणि मैदानामध्ये आपण धन्यवाद संदीपन. चला टार्गेट 57 आहे आणि लगेचच मैदानामध्ये आपली पहिली जोडी पाडवा. वेळ कमी आहे.
अँटिक ग्रुप हा संघ तुम्ही पाहता 57चं टार्गेट 11:45 रिक्वायर्ड रन रेट. मैदानामध्ये ऑफिशियल पंच सज्ज होतात या लढतीसाठी. अप्रतिम अशी ही स्पर्धा. चिंचपाडा प्रीमियर लीग नेक्स्ट मॅचचा टॉस संपन्न झाला आहे आणि प्रिन्स अँड जियान्सी 11 विपक्ष VC 11 अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात होईल आणि 57चं टार्गेट पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं का तर 79 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या पार केला होता फलंदाजाने स्वर्गीय नारायण शेठ गोंधली या टीमने. आणि या मॅचमध्ये आता 57चं टार्गेट आहे. कमी धावा आहेत परंतु या धावा वाचवण्याचा प्रयत्न फिल्डिंग करणाऱ्या संघाला करावा लागेल. पहिली जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. 2 खेळाडू अजय पाटील आणि अजय गोंधली. स्वतः कॅप्टन अजय पाटील आणि अजय गोंधली हे 2 खेळाडू दाखल होतात 57 रनचा पाठलाग करण्यासाठी. VC केनी क्रीडांगण आपण पाहता एखाद्या क्रीडांगणावरती चिंचपाडा गावाची ही स्पर्धा चिंचपाडा प्रीमियर लीग. कोहलीकोपरचे खरं तर नव्हे तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाचे बाहुबली मुकेश नाईक यांचे इथं आगमन. मुकेशजी नाईक आपण या व्यासपीठात आपलंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिशय चांगला हरवणारी अष्टपैलू खेळाडू दिप्पाड शरीरयष्टी आणि एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व मुकेश नाईक यांचे या ठिकाणी आगमन. कोहलीकोपर कोहली गावचे खेळाडू आहेत. आणि जाऊया मॅचकडे. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. विशाल केनी समोर असतील त्या ठिकाणी अजय गोंधली कॅप्टन विपक्ष कॅप्टन असा हा बॅटल तुम्हाला या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळेल. पॉवर प्ले ऑन आहे आणि पहिलं षटक विशाल तयार. ओव्हर द विकेट पहिला बॉल उजव्याच्या बाहेर टाकलाय आणि पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय. वाघिवली गावचे कावराम भोईर तर हे मैदानासाठी त्यांची प्रचंड मोठी आम्हाला मोठं योगदान राहिलं आहे. तर कावराम भोईर वाघिवली गावचे आपण देखील या आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. महारूप जोगिलकर यांचे इथे आगमन. चिंचपाडा प्रीमियर लीग म्हटलं की आसपासच्या सर्व गावांचे क्रिकेट चाहते तुम्हाला 3 दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील मान्यवरांच्या खरं तर उपस्थितीमध्ये. सलग 2 वाईड बॉल. अँटिक ग्रुपचा समर्थक आहे महारूप आणि महारूपला जर तुम्ही टीममध्ये घेतलं तर फायदा होईल. चांगला खेळाडू आहे अष्टपैलू. आणि इथे आपण पाहिलं हा फटका फसला 2 वाईड नंतर मात्र कमबॅक सॉफ्ट डिसमिसल कॅप्टनने कॅप्टनचा काटा काढला. इथे फलंदाज बाद झालाय अजय गोंधली. जरी धावा असल्या तरी या धावा देखील प्रचंड मोठ्या आहेत असं म्हणावं लागेल. कारण कॅप्टन बाद झाला अजय गोंधळी ज्याच्याकडून प्रचंड अपेक्षा होत्या. टीमला तो खेळाडू बाद झाला 0 धावसंख्येवरती. नवीन खेळाडू आर्यन डाकी आला मैदानाच्या आतमध्ये. महारूप जोगिलकर खामगाव मसळा तर हे खेळाडू आहेत आणि सध्या आपण पाहिलं अँटी ग्रुपचे ते समर्थक आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे अँटी ग्रुपचा नवीन खेळाडू दाखल झाला आहे आर्यन डाकी. टार्गेट 57. अजूनही 55 रनची गरज आहे. दिल्ली अभी दूर आहे पण तो येणारे बॉल असतील 29. खरं तर कॅप्टन बाद झाल्यानंतर संदीपन केनी यांच्या चेहऱ्यावरती टेन्शन. अँटी ग्रुपचे ते मेंटर आहेत. इथे फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह करायचा होता. वेगवान चेंडूमधून लाईन मिस केली आहे. पुन्हा एकदा वाईडचा इशारा. या षटकामधला हा 3रा वाईड बॉल. जरी वाईड आले तरी चालतील पण विकेट मिळाला अजय गोंधलीचा महत्त्वाचा. अँटी ग्रुपचा प्रमुख खेळाडू कॅप्टन बाद करण्यामध्ये त्या ठिकाणी विशाल केनी यांना यश मिळालं. हे पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. इथे ऑन साईडमध्ये हा फटका सजवला मिड विकेट क्षेत्राकडे आणि तिथे मात्र आपण पाहत आहे खरं तर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सुलभ केनी ज्याने मागच्या इनिंगमध्ये अंतिम षटकामध्ये हाणामारी केली आक्रमण केलं तो खेळाडू डीप मिड विकेटला चांगली फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली आहे. अजय पाटील हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडवरती आला. तब्बल धावा फलकावरती आहेत त्या म्हणजे 4. 1 गडी बाद 4. 57चा टार्गेट अजूनही 53 करायच्यात. पहिल्या मॅचमध्ये 79 धावांचा पाठलाग या मैदानात झाला.
त्यामुळे इथेही तेच करायचं आहे. फुल टॉस बॉल आहे. येस, रिव्ह्यू घेतलाय भीमरसाठी. चला, तिसरे पंच संतोष चौधरी सर, आपण कंट्रोल रूममध्ये या. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून पाहिला जाईल रिप्ले टेलिकास्ट या बॉलचा आणि योग्य निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. वेस्ट साईडच्या वर असेल चेंडू तर भीमर, आणि वेस्ट साईडच्या अगदी खाली स्टम्प्स लेवलला बॉल राहिला तर पंचांनी योग्य तो निर्णय देतील आणि त्या निर्णयाचा सन्मान हा प्रत्येक संघांना करावा लागेल. बघा, दुसरा सामना आहे. अँटिक ग्रुपचे संघ मालक कमलाकर गोंदली साहेब, नुकताच ज्यांचा आम्ही सन्मान घेतला, ते टेन्शनमध्ये आहेत. त्यांना माहिती आहे जरी पहिला विकेट गेला तरी आमच्या टीममध्ये चांगले खेळाडू, धावांचा आम्ही पाठलाग करू, परंतु दुसऱ्या बाजूने आपण पहिला फिल्डिंग करणारा संघ देखील कमी नाही आहे. तो देखील आपण पहिला सामन्यामध्ये नक्कीच संघर्ष करेल, कारण दोन्ही संघांसाठी विजय महत्त्वाचा आहे. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये चाचू केनी, ऑस्ट्रेलियन टीमचे डेव्हिड वॉर्नर, बघा त्यांची कॅप आणि त्यांची स्टाईल. ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नर सारखे त्यांची एक वेगळी तुम्हाला त्या ठिकाणी बॉडी लँग्वेज पाहायला मिळाली. फेअर डिलेव्हरी, बघा लिगल बॉल आहे, कारण जर का बॅटला कनेक्ट झाला असता तर पंचाने योग्य निर्णय घ्यावा लागला असता, कारण बॉल लँड झाला विकेटच्या खाली आणि त्यामुळे अगदी योग्य निर्णय आला. त्या ठिकाणी आपण पाहत आहे डॉट बॉल आला विशालच्या माध्यमातून, कमबॅक करतायत. इथे देखील लाईन पाहावी लागेल. या षटकातला हा चौथा वाईड बॉल आहे. एक लिगल रन आणि 4 वाईड, अशा 5 धावा स्कोर कार्डमध्ये पहिलं षटक त्या ठिकाणी मार्गस्थ असताना आपण पाहत आहे. टार्गेट 57चं 5 धावा धाव फलकावरती आपण पाहत आहे. 52 रनची अजूनही गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. CPLचा पहिला दिवस. इथे मोठा फटका खेळायचा, मिस टायमिंग आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक प्रवीण गोंधली त्यांनी पकडलाय झेल आणि इथे अजय पाटील या खेळाडूचा संपला खेळ. दुसरा धक्का. या दरम्यान यश केणी यांना आम्ही ते विनंती करतो, आपण या प्लीज. यश केणी भारत दादांचे मेवणे आहेत, चला आपण या. आणि इथे खेळाडू बाद झाला अजय पाटील. पहिले सलामीवीर मैदानाच्या बाहेर गेले, असं वाटलं धावा कमी आहेत, इथे चांगली फलंदाजी होईल, परंतु त्याला प्रत्युत्तर देताना मैदानामध्ये स्वतः कॅप्टन विशाल केनी, त्याचंही कौतुक करावं लागेल. नवीन खेळाडू इन ॲट नंबर 4 दत्ता नाटेकर, अनुभवी खेळाडू, एक्सपिरियन्स ज्याच्याकडे आहे, अनुभवाची शिदोरी आहे तो खेळाडू दत्ता नाटेकर. त्यांच्या बरोबरीने आपण पाहता नॉस्टॅकिंग एंडला आर्यन डाकी आणि दत्ता नाटेकर हे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. विशालचं कमबॅक, राईट आर्म राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल कदाचित एज लागली असावी. विकेट किपरने चांगला ड्राईव्ह लगावला होता चाचू केणी आणि त्यांच्या हाताला चाटून बॉल मागे गेला आणि तिथे मात्र आपण पाहत आहे डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळाला. रन नाही आहेत. निर्धाव चेंडू या मॅचमध्ये जर का जास्त फेकले गोलंदाजी करणाऱ्या टीमने तर मात्र आपण पाहत आहे स्वामिनी आणि प्राणमी 11 टीमला बॅकफुटला खरं तर जावं लागेल. इथे स्विच हिट, धाडसी फटका आणि आणखीन एक झेल. या षटकामध्ये तिसरा धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या अँटिक ग्रुप 11 टीमला. धावा आल्या धावफलकावरती फक्त 5. ड्रीम स्टार्ट विशाल केनीचा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. 5 धावा आणि गडी बाद झाल्या 3. अजूनही 24 बॉलमध्ये 52 रनची गरज. तर संघाचं चित्र बदलण्याची क्षमता आहे, कारण सकाळी 6 वाजता तो येतोय रोज प्रॅक्टिसला. प्रॅक्टिसपेक्षा त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे फिटनेस. 3 टाईम, यस हे गरजेचं आहे, परंतु 3 टाईम त्याला डाएटवर देखील लक्ष द्यावं लागेल.
डाएट महत्त्वाचा आहे. तू क्रिकेट चांगला खेळतो, बॉलिंग देखील त्यांनी चांगली केली आणि चांगला फलंदाज देखील आहे. मग अशी बाळाने म्हटलं खरं तर त्याच्या बॅटमध्ये एखादा आला बॉल बॅटच्या पट्ट्यात तर नक्कीच बॉल छक्का नाही तर अट्टाच असता. तर त्याची देखील आता प्रतीक्षा लागली. परंतु मैदानामध्ये भागीदारी करावी लागेल अँटी ग्रुपला या मॅचच्या दरम्यान. शेवटचे 24 बॉल आणि 52 रनची गरज मैदानामध्ये हे समीकरण आलंय. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज येतोय. या ठिकाणी मग पाहता बॉलर्स नेम प्लीज. राहुल पाटील. राहुल पाटील हा खेळाडू बॉलिंग मार्कमध्ये आलाय. चला थोडं स्पीडअप करा प्लीज, कारण वेळ कमी आपल्याकडे आणि आज जास्त सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. राहुल तयार, राईट ऑफ द विकेट. फर्स्ट बॉल वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर, फक्त दिशा दिली. डीप फाईन लेगला बॉल मात्र चाललाय सीमारेषा पार. रन्स मधील 4. चार धावा इथे आल्या आणि 4 रनच्या मध्ये धावा संख्येत वाढ झाली आहे. तब्बल 9 धावा धावफलकामध्ये. अजूनही 48 रनची गरज 23 बॉलमध्ये. शेवटचे 23 बॉल 48 धावा. असं कॅल्क्युलेशन मिड विकेट मध्ये हा फटका आहे सुलभच्या डोक्यावरून. मस्तक पे दस्तक देता हुआ चक्का. मिस फिल्डिंग आणि तदनंतर आपण पाहिला हा षटकार. षटकार आला. आक्रमणाला सुरुवात झाली. आक्रमण हेच बचाव तंत्र या उक्तीप्रमाणे हा खेळ मैदानामध्ये सुरू झालाय. आर्यन डाकी शफल क्रॉस, पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहिला कमबॅक. खेळाडू गोलंदाज राहुल पाटीलच्या माध्यमातून 15 धावा धावफलकावरती टार्गेट आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं 57चं. अजूनही 42 रनची गरज. 42 रनचं समीकरण आलंय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहताय अजूनही 42 करायच्या आहेत या मॅचच्या दरम्यान. अप्रतिम लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. इथे धीम्या गतीचा पिकअप शॉट मिड विकेटच्या वरून. पॅरलल स्ट्रोक. मूर्ती लहान कीर्ती महान असा फलंदाज आर्यन डाकी त्याच्या माध्यमातून आलाय हा षटकार. सुशांत पाटील याने कॅश झेल पकडला तर 500 रुपये भारत परदेशी यांच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल पुढे येऊन डान्सिंग डाऊन द विकेट. हाही फटका गॅप मध्ये आहे आणि बॉल मात्र चाललाय वन बाउन्स इनटू द फॅन्स. चौकार येतोय अँटी ग्रुप 11 टीमला. आता आनंदाचं वातावरण अँटी ग्रुपच्या खेम्यामध्ये. संदीप बर्गेनी प्रचंड खुश झाले. यांना विनंती आहे विकासजी केणी यांच्याशी पण संपर्क साधा. या व्यासपीठावरती बंटी धमाय. जबरदस्त बॅटिंग, लाऊड फील आणि इथे आपण पाहिलं आर्यन डाकीने या मॅचमध्ये रंग भरले. एकूण धावा धावफलकावरती आल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 25 म्हणजे या षटकामध्ये आल्या 20. आता येणाऱ्या 18 मध्ये करायच्यात 32. 18 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण. बघा शॉर्ट टीम मिटिंग करा, लगेच सामना सुरू ठेवा. विनंती राहील फिल्डिंग करणाऱ्या टीमला. वेळ कमी आपल्याकडे आणि आजचा पहिला दिवस आहे. श्री काळभैरव 40+ चिंचपाडा ग्रामस्थ मंडळ चिंचपाडा यांच्या माध्यमातून चिंचपाडा प्रीमियर लीग 2024 आणि ही परंपरा खरं तर CPLची 14व्या वर्षामध्ये आपण या ठिकाणी पदार्पण केलंय. म्हणजे 14 वर्ष आपण ही स्पर्धा पाहत आलो. प्रीमियर लीग IPLचं फॅड आलं. त्यानंतर आपण पाहिलं प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये प्रीमियर लीगचा फॅड आला आणि आज 14वं वर्ष या प्रीमियर लीगचं. चला फिल्डिंग लावून घ्या, लगेच फिल्डिंग सजवून घ्या. बघा वेळ कमी आहे. यानंतरच्या पुढच्या सामन्यामध्ये विकास दादा आपण आता थोडंसं टाईम अलर्ट करा प्लीज. बंधन ठेवा, कारण जर का टाईम अलर्ट नसेल तर सामने होणार नाही आहेत. अजूनही 18 मध्ये 32चं हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. मॅच सामना बॅलन्स आहे. आर्यन डाकी हा खेळाडू त्याने मात्र भरपूर चांगली फलंदाजी केली या मॅचच्या दरम्यान आणि संघाचा कोसळता डाव सावरला. आणि इथे आपण जर पाहिला तर आता 50-50 हे प्रेडिक्शन, हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघांसाठी हा सामना खुला झालाय. मॅच ऑन आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज त्या ठिकाणी येतोय हर्षल ढमाले हा खेळाडू.
हर्षल ढमाले समोर फलंदाज आहे त्या ठिकाणी तेजस केनी. 18 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण मैदानामध्ये आलंय. मॅच अजूनही संपलेलं नाही आहे. शेवटचे 18 बॉल आणि 32 10.66 हा रिक्वायर्ड रन रेट प्रत्येक मॅचच्या दरम्यान राहील बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि इथे आपण पाहता बॉल तयार होतोय हर्षल ढमाले. राईट आर्म ओव्हर द विकेट गती होती या चेंडूमध्ये आणि त्याच्यावरती आपण पाहिला खरं तर फाईन लेग मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आला. जास्तीत जास्त डॉट बॉल कसे टाकता येतील याकडे लक्ष द्यावं लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. आणि एका बाजूने आपण जर पाहिला तर या मॅच मध्ये एका दुसरा मोठा जरी फटका आला तरी ओव्हरचं ॲव्हरेज कंप्लीट करता येईल फलंदाजांना. इथे फुटवर्क नाही आहे. मागचा बॉल प्रचंड गतीने टाकला, या बॉलमध्ये फ्लाईट दिली आणि इथे मात्र आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. थोडीशी आपण जर पाहिली चलबिचल निर्माण झाली आहे अँटी ग्रुपच्या खेळण्यामध्ये आणि होणारच, कारण समोर 2 लगातार डॉट बॉल फेस करतोय मैदानामध्ये तेजस केनी हा खेळाडू. आता शेवटचे 16 बॉल विजयासाठी 32 रनची गरज. 16 चेंडू 32, आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू. एखादं इकॉनॉमिकल स्पेल जर या सामन्यामध्ये आलं तर हा सामना जड होईल अँटी ग्रुप 11 टीमला. तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर करावा लागेल. आर्यन डाकी मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करतो, त्याला स्ट्राईक कशी मिळेल, जास्तीत जास्त बॉल तो कसा फेस करेल, ही स्ट्रॅटर्जी आता अँटी ग्रुपला त्या ठिकाणी सेट करावी लागेल. आणि एका बाजूने आपण कौतुक करूया हर्षल ढमालेचं. इथे फुलटॉस टॅपिंग क्रिकेट मिडॉनच्या दिशेमध्ये हा फटका, डीपमध्ये पुन्हा एकदा सुलभ केनी आलाय, त्याच्याकडून एक षटकार आपण पाहिला मिस फिल्डिंगचा. आता आपण समीकरण पाहिलं तर शेवटचे बॉल असतील या मैदानाच्या आतमध्ये 14 विजयासाठी 31 रनची गरज. 4 बॉलने प्रेशर टाकला, एकच रन आली या 4 बॉलमध्ये. आता 14 चेंडूमध्ये 31 समीकरण मैदानामध्ये आलं आणि समोर आर्यन डाकी हा खेळाडू. चला प्रेक्षक मैदानाच्या बाहेरून चला. आर्यन डाकी आलाय मैदानाच्या आतमध्ये. 14 चेंडू आणि 31 समीकरण. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल उंच गेलाय आणि इथे अंतर मात्र कापलेलं नाही आहे, ते पाहिलं जाईल. आणि खेळाडू बाद, अप्रतिम झेल, बॉडी बॅलन्स आणि आपण पाहिला चेंडूवरती नजर, या दोन्ही गोष्टी आपण पाहिल्या आणि खेळाडू बाद झाला. आर्यन डाकी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय. बोम बोम दिवेश मोंडकर. जर खरं तर या खेळाडूची प्रतीक्षा तुम्हाला सर्वांना होती. आता किती लांब लांब फटके दिले हे पाहावे लागतील. शेवटचे 13 बॉल आणि विजयासाठी 31 समीकरण. 13 चेंडू आणि 31 धावा. सुलभ केनीने पकडला झेल. आर्यन डाकीची इथे मात्र पारी संपले. चांगला खेळ त्याने मैदानामध्ये केला आणि त्यानंतर आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये खेळाडू दाखल झालाय दिवेश मुंडकर. चांगलं षटक दिवेशनं हाताळलं होतं, गोलंदाजी त्याने चांगली केली आणि त्यानंतर आता निर्णायक क्षणाला बॅटिंगसाठी तो मैदानामध्ये आलाय. शेवटचे 13 बॉल 31 धावा. बॉल तयार. पुन्हा एकदा हर्षल ढमाले कमबॅक करतोय. फक्त एकच रन त्याने 5 चेंडूमध्ये खर्च केली आणि इथे लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा हा फटका लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलाय, सिंगल आली आहे. आता शेवटचे 12 बॉल विजयासाठी 30 धावांची गरज. या मॅच मध्ये फिल्डिंग करणाऱ्या संघाला कमबॅक करून दिलाय हर्षल ढमाले या गोलंदाजाने. फक्त 2 धावा खर्च केल्या, गडी बाद केला 1 आणि तो आर्यन डाकी, त्याला त्याने बाद केला. ज्या आर्यनने दुसऱ्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली त्याला बाद केला. आता शेवटचे 12 बॉल विजयासाठी 30 रनची गरज. यस डीजे. साठी सुवर्ण संधी आहे. अगदी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला विश्वजातांचा बॅनर आहे, उभा बॅनर आहे. त्या बॅनरला डायरेक्ट हिट केला षटकार तर मात्र 500 रुपये त्याला दिले जाईल. भारत दादा यांच्याकडून हे पारितोषिक आलंय बघा. दिवेशसाठी हे पारितोषिक आहे. शेवटचे 12 बॉल 30 धावा. अभी नाही तो कभी नाही. दिवेश मुंडकर कमॉन. अँटी ग्रुप मध्ये सांगतो दिवेश तुझ्याकडून अपेक्षा आहे, आता त्याला चांगला खेळ करावा लागेल. त्याच्या समोर गोलंदाज मैदानात आतमध्ये येतात सुलभ केनी, ज्याने चांगली बॅटिंग केली आहे. शेवटचे 12 बॉल 30 रन असं कॅल्क्युलेशन मैदानात आलंय. शेवटचे 12 बॉल 30 धावा. चला सामना सुरू करा, लगेच वेळ होतो जास्त प्लीज. बॉल तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. धीम्या गतीने शॉटआर्म पूल केला. हा फटका फसलाय आणि झेल देखील सुटले. दुसरी धाव घेणं म्हणजे एक मोठी जोखीम.
दिवेशला आता एकच मिळेल. 1 रन आली आणि एका रनने आता कॅल्क्युलेशन बिघडलंय, बदललंय कॅल्क्युलेशन. आता शेवटचे 11 बॉल 29 समीकरण. मेंटॉर दुसऱ्या षटकामध्ये खुश होते संदीपन, पण तिसरं षटक जेव्हा इकॉनॉमिकल पडलं 2 धावांचं तेव्हा टेन्शन वाढलं. आणि त्याच्याही पेक्षा जास्त कमलाकर दादा त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला टेन्शन पाहायला मिळेल. आता 11 चेंडूमध्ये 29 समीकरण. ज्या खेळाडूने जास्त डॉट बॉल फेस केले तेजस बॅकफुटला गेले. कव्हर्समध्ये हा फटका चांगला आहे, झेल सुटला आहे आणि त्यानंतर पण पहिला बॉल मागे चालला सीमारेषा लगत. दुसरी रन कंप्लीट केली. तिसऱ्या रनचा प्रयत्न होईल का? चला दिवेश भाग भाग मिल्का भाग. आणि इथे मात्र आता काय घडेल? चला खेळाडू कोणता बाद आहे? डेफिनेटली दिवेश बाद आहे, तो मागे राहिला आणि इथे मात्र रन आउटचा शिकार झालाय दिवेश मुंडकर. बुम बुम बॅक टू द पॅव्हिलियन. लगेच पुढचा खेळाडू आपण मैदानामध्ये चला, वेळ होतोय. शेवटचे 10 बॉल विजयासाठी 27 रनची गरज. दिवेश मुंडकर बाद झालाय. प्रमुख मैदानाच्या बाहेर चाललाय. बघा दिवेश जसा सेंचुरी मारून मैदानाच्या बाहेर आला, एवढा थकलाय. तिसरी रन घेता आणि तो आता तिसऱ्या रनमध्ये साठी आऊट झाला. 2 रन कंप्लीट झाल्या. तिसऱ्या रनसाठी तो खेळाडू बाद झाला. आता 10 मध्ये 27, 10 चेंडू आणि 27 समीकरण. मॅच संपलेली नाहीये. या 4 बॉलमध्ये किमान 10 ते 12 तरी धावा आल्या तरी हा सामना शेवटपर्यंत जाईल, हा सामना शेवटपर्यंत रंगेल. आणि इथे मात्र तेच करायच्या मैदानामध्ये आलेल्या नवीन खेळाडूला जय बोपी या फलंदाजाला. इथे सिंगल रन आली आणि स्ट्राईक रोटेट झाली. आता शेवटचे 9 बॉल विजयासाठी 26 रनची गरज. 9 चेंडू आणि 26 धावा. पहिल्या सामन्यामध्ये 79 रनचा पाठलाग आणि इथे लिडिंग एज लागले. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय तेजस केनी. अजूनही धक्का. आता शेवटचे 8 बॉल विजयासाठी 26 रनचं समीकरण. 8 चेंडू आणि 26 धावा. दुसऱ्या षटकामध्ये सामना जवळजवळ खुला झाला होता, परंतु तिसरं षटक हर्षल ढमालेने जे टाकलं 2 रनचं, तिथून कमबॅक केलं मॅचमध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमने. आता आपण पाहिलं समीकरण जड झालंय. शेवटचे बॉल असतील त्या ठिकाणी 8 विजयासाठी 26 रनची गरज. 8 बॉल आणि 26 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय शुभम केणी हा खेळाडू. शुभम केणी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करत असताना आपण पाहिला अजून एक डॉट बॉल. कमालीचं कमबॅक तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये पाहायला मिळालं. लीग मॅचमध्ये सुरुवातीला सामना जिंकणं गरजेचं असतं, कारण नंतर प्रेशर कमी होतं आणि जे संघ जिंकतील त्यांच्यासाठी नक्कीच ॲडव्हान्टेज राहील लीग मॅचमध्ये. राऊंड रॉबिन मेथड्स, कारण पुढचे जे सामने असतील विनर विपक्ष विनर, लुझर विपक्ष लुझर. विनरला एक संधी आणखी मिळेल, जो पराभूत होईल त्याला मात्र स्पर्धेला पूर्णविराम द्यावा लागेल. हा षटक देखील संपला आणि या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 4. आता शेवटचं षटक आहे आणि विजयासाठी 26 रनची गरज. 6 बॉल 26 धावा असं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. बघा नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण सज्ज राहा. VC 11 आणि एका बाजूने प्रिन्स अँड जियांशी 11. रोशन पाटील आणि विकास केणी हे 2 कॅप्टन असतील. पुढच्या लढतीसाठी आपण रेडी राहा. परंतु या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर आता हा सामना 26 धावांची गरज आहे 6 चेंडूमध्ये. अँटी ग्रुप 11 टीमला असा कोणता खेळाडू आहे अँटी ग्रुपकडे तो या धावांचा पाठलाग करू शकेल मैदानामध्ये? 2 खेळाडू आहेत. एका बाजूने आपण पाहताय सिद्धार्थ केडी, वेल एज्युकेटेड पर्सन. यावेळेस आपण पहिला बॉलिंग मार्कमध्ये आले सिद्धार्थजी मुंडकर. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी आता 26 रनची गरज. 6 चेंडू आणि 26 धावा. बॉलिंग मार्कमध्ये आलाय सिद्धार्थ मुंडकर आणि समोर असेल फलंदाज त्या ठिकाणी
जय भोपी ऑन साइड मध्ये ऑन ड्राईव्ह केलाय आणि आमचे नाटेकर दादा त्या ठिकाणी फिल्डिंग करता सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धाबा आल्या. आता अंतिम 5 चेंडू विजयासाठी 24 रनची गरज. म्हणजे किमान 4 षटकार तुम्हाला या मॅचच्या दरम्यान खेळावे लागतील. किमान 4 षटकार हे खेळणं बंधनकारक राहील. 5 बॉल आणि 24चं समीकरण मैदानामध्ये आलंय. शेवटचे 5 चेंडू आणि 24 धाबा. मॅच आपण जर पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये खरं तर सामना झुकला होता अँटी ग्रुपकडे, परंतु त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये हर्षल ढमानेने दिला फक्त 2. नो बॉल. यस, फिल्डिंगमध्ये गडबड झाली. लेग्स साईडला आपण पहिल्या 6 खेळाडू आपण लावले, त्यामुळे पंचांनी या बॉलला नो घोषित केला. म्हणजे अजूनही मॅचमध्ये कमबॅक करता येईल. आता 6 मध्ये 23. 3 धाबा बोनसच्या मिळाल्या. 2+1 5. 6 मध्ये 23. जो पहिला बॉल टाकला तो नो घोषित केलाय. आता पुढच्या 6 चेंडूमध्ये या ठिकाणी आपण करायला पहिल्या 23 धाबा, कारण 3 धाबा आल्या ऑलरेडी बोनसच्या स्वरूपात. फुल टॉस. हा फटका फसला. फ्रीडचा बॉल आहे आणि कॅच पकडली आहे, परंतु खेळाडू बाद नसणार आहे. दरम्यान दुसऱ्या रनचा प्रयत्न झालाय. 2 धाबा आल्या. आता शेवटचे 5 बॉल विजयासाठी 21 रनची गरज. 5 चेंडू आणि 21 धाबा. मागच्या सामन्यामध्ये जी स्ट्रॅटर्जी रवी पाटीलने वापरली ते मागे राहिले 5व्या क्रमांकावर. त्याला जर का सामना जिंकून दिला, जय भूपीने सामना जिंकून दिला तर देवेश मुंडकर यांच्याकडून 2000 ऑनलाईन पेमेंट आहे. येस, नो फोन पे, गुगल पे आणि आता टाटा पे येते नवीन, ते देखील आलंय. आणि इथे आपण पहिला पुन्हा एकदा 2 धावा आल्या आणि धावसंख्येत बीमरसाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बघा सामना भरपूर उशीर होता. प्लीज आपण थोडं सहकार्य करा. सर्व खेळाडूंना सूचना राहील. बघा बीमरसाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे आणि 2 धाबा ऑलरेडी मैदानामध्ये आलेल्या आहेत आणि आपण पहिला 5 मध्ये 21 करायच्या होत्या. जर का इथे बीमर आला तर मात्र आता 5 मध्ये येतील, त्या ठिकाणी 18, आणि बीमर जर का नसेल तर मात्र 4 मध्ये 18 हे कॅल्क्युलेशन येईल. निर्णायक षटक, स्लॉग ओव्हरचं षटक आहे. 26ची गरज होती. आता हे षटक लांब लचक होत चाललंय. सिद्धार्थ मुंडकर हा खेळाडू मैदानामध्ये आहे. त्याच्याकडून मात्र वारंवार चुका होत आहेत. निर्णय पेंडिंग आहे. संतोष चौधरी सर इशारा देतील. नो बॉल कॉल. नशिबाची साथ, नशिबाची साथ मिळाली आणि ते 3 धावा पुन्हा एकदा मिळाल्या बोनसच्या. आता 5 मध्ये 18. 5 चेंडू आणि आता 18 रनची गरज. फ्रीडचा बॉल, दांडी गुल. रनआउटच्या स्वरूपात खेळाडू बाद होऊ शकतो आहे आणि इथे आपण पहिल्या रनआउटच्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय. चला अजूनही मॅच ऑन आहे. 4 मध्ये 18. 4 चेंडू आणि आता 18 रनची गरज. भावेश मुंडकर मैदानामध्ये झाले. चला थोडं फास्ट. चला बेल्स. चार बॉल 18. चला आपण सामना थोडा स्पीडअप करा प्लीज. 4 चेंडू 18. खरं तर आपण राष्ट्रवादी चषक पाहिला घाटकोपर, एक बेल्समुळे भरपूर गोंधळ झाला होता. इथे यॉर्क केला बॉलला हलक्या हाताने. आपण पहिला अलॉंग द कार्पेट हा फटका सजवलाय. आता 3 चेंडू मध्ये 17चं समीकरण. 3 बॉल मध्ये 3 षटकार. भावेश खेळेल का? एखादा चमत्कार. 1000 रुपये. 3 ला 3 मारले तर 1000. 2000. चला 3 षटकाराला 2000. लगातार 3 मारले भावेशने तर 2000. पहिला बॉल वाईट टाकलाय भावेशसाठी आणि आता 3 मध्ये 16 रनचं समीकरण. म्हणजे 2 षटकार एखादा चौकार जरी आला तरी हा सामना जिंकू शकतोय. बघा थोडासा वेळ जास्त पण घेताय प्लीज. सर्व संघांना सूचना. 1:45चा सुमार झालाय आणि दुसरा सामना संपतोय. बघा हेलिकॉप्टर फटका खेळायचा होता परंतु इथे हा डॉट बॉल आला. तर शेवटचे 2 बॉल आणि विजयासाठी 16चं समीकरण. सामना आपण जर पाहिला तर 1 साइडेड झालाय. या मॅच मध्ये कमबॅक केलं फिल्डिंग करणाऱ्या टीमने. अजून एक डॉट बॉल
मागे जे फिल्डर आहेत त्यांना आता प्रचंड संघर्ष करावा लागतोय. आता शेवटचा बॉल आहे आणि फक्त आणि फक्त या मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. हर्षल ढमालेने टाकलेलं षटक, तिथून मात्र केलेलं कमबॅक फिल्डिंग करणाऱ्या टीमने. फुल टॉस वरती आक्रमण, हा फटका फसला आणि चांगला झेल त्या ठिकाणी पकडतात. खरं आपण पाहिले प्रवीणजी गोंडली त्या ठिकाणी आहेत आणि चांगला झेल पकडला, खेळाडू बाद झाला आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या टीमने, स्वामिनी प्राणवी 11 या संघाने. वेल प्लेड बॉईज, हार्ड लक टीम अँटी ग्रुप. सोपा सामना सोडला खरं तर अँटी ग्रुपने आणि या संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. परंतु या मॅचमध्ये सामनावीर या सामन्याचा खरं तर लो स्कोरिंग मॅच होती आणि या लो